नमस्कार, मी सुविधा राजवाडकर आणि गेट सेट गोच्या या चॅनलमध्ये पॉडकास्ट विथ अमितच्या ह्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पर्यटनाचे नवीन ट्रेंड्स काय आहेत, पर्यटनासाठी भारतातली कुठली शहरं सगळ्यात जास्त निवडली जात आहेत, ह्या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत गेट सेट गोच्या करता धरता सवरता अमित कुलकर्णी यांच्याशी. काय काय म्हणशील, काय सांगायचं तुला? ओव्हरऑल हे जे काय ट्रेंड्स आहेत, इंटरनॅशनल असो नॅशनल असो, काय सध्या ट्रॅव्हलचे ट्रेंड्स काय आहेत? आपण म्हणतो ना हॅशटॅग काय चाललेत इंस्टाग्रामवर. कोविडच्या नंतर जग बदललंय. ओके. आणि जगापेक्षा जास्त टुरिझम बदललंय. कारण कोविडमध्ये जे लोकांना वेळ मिळाला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इझी ॲक्सेस आणि वेळ भरपूर होता त्यावेळेस, त्यामुळं लोकांनी इतकं काही सर्च केलं किंवा इतकं काही एक्सप्लोर केलं त्या काळामध्ये. आता लोक सहज फिरायला जाणं हे असं काही फार खूप प्लॅनिंग करायचं आहे, 6 महिने आधी करायचं आहे असं काही राहिलेलं नाही. लोक रात्री बॅग पॅक करून सकाळी निघणारे लोक सुद्धा आहेत आता. तर ट्रेंड म्हणशील तर सोलो ट्रॅव्हल, फक्त लेडीजचे ग्रुप. मी सुद्धा बऱ्याच लेडीज ट्रिप केल्या कोविडच्या नंतर. बऱ्याच लेडीजला असं असतं की आता आम्हाला मुलं, नवरा, सासू सासरे हे तर आमचं आहेतच, त्यांच्यासोबत आमची एखाद दुसरी ट्रिप होते, पण मैत्रिणींची आमची ट्रिप झाली पाहिजे सेपरेट. किंवा काही मुली किंवा काही लग्न झालेल्या महिला सुद्धा आहेत ज्या वर्षातनं एक सोलो ट्रिप, आम्हाला कोणीही सोबत नकोय, अशा सोलो ट्रिपचा ट्रेंड वाढलेला आहे. मुलं सुद्धा तसंच होत आहेत की म्हणजे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी एवढ्या असतात की त्या सगळ्यातून 4-5 दिवसाचा, 6 दिवसाचा शॉर्ट ब्रेक मला पाहिजे, माझा मी एकटा जाणार, अशी लोक आहेत. आमच्याकडे असे सुद्धा तरुण मुलं आमच्या एखाद्या ट्रिपला जॉईन होतात की कोणते सिंगल जेंट्सची सीट असेल ना तर आम्हाला सांगा. आम्हाला बऱ्याच वेळेला असं चौकशी केल्यावर, अरे ह्याचं लग्न झालंय का, हा एकटा कसा काय आला आहे असं आम्हाला वाटायचं. आहे, फॅमिली आहे, बायको आहे, मुलं आहेत, सगळं आहे, पण त्यांच्यासोबत माझी एखाद दुसरी ट्रिप होतेच, पण मला नवीन लोकांच्या ओळखी करून घ्यायच्यात म्हणून मी एकटा आलोय. ते सगळे सोबत असतील तर त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त होतं आणि मी माझ्यासाठी जगू शकत नाही. तर मला एकट्याला यायचं आणि नवीन लोकांच्या ओळखी करून घ्यायच्यात. असे सुद्धा जेंट्स आणि लेडीज दोन्ही सुद्धा, हा एक ट्रेंड खूप वाढलेला आहे सध्या. मी सिनियर सिटीजन्सच्या सुद्धा खूप टूर्स जाताना पाहते आणि मला वाटतं हा खूप स्वागतार्ह ट्रेंड आहे. म्हणजे बायका असो किंवा कुणी स्वतः बरोबर प्रवास करण्याचा जसा ट्रेंड महत्त्वाचा आहे, तसाच आपल्या आयुष्यातल्या उत्तरार्धामध्ये सुद्धा स्वतः बरोबर वेळ घालवणं किंवा आपल्या पार्टनर बरोबर वेळ घालवण्याचा पण एक ट्रेंड आहे का? तुला काय वाटतं? अगं तू म्हणजे मी तर ही जी पिढी आहे ना, जे आता 60+ आहे, त्या लोकांचं मला अतिशय कौतुक वाटतं. कारण एक एक्झाम्पल देतो, म्हणजे आपण कम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या वयाच्या एक ठराविक वयामध्ये ज्यावेळेस आपली शिकण्याचा काळ होता त्यावेळेस आपण वापरायला चालू केलं. बरोबर. पण ही लोक वयाच्या 60व्या वर्षी ह्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे किंवा वयाच्या 60व्या वर्षी यांनी कम्प्युटर पहिल्यांदा हाताळला आहे, पण ती आपल्यापेक्षा जास्त टेक्नोसेव्ही आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी इझिली करता येतात. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवता येतं, फेसबुकवर फोटो पोस्ट करता येतात, सगळ्यांचे फेसबुक अकाउंट आहेत, काय फॉरवर्ड करायचं काय नाही सगळं माहिती आहे यांना. तर ही पिढी आहे ना, ती आपल्यापेक्षा खूप फास्ट शिकली. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी. तर ही लोक ज्यावेळेस ट्रिपवर येतात त्यावेळेस त्यांचा वेगळाच आनंद असतो. मी माझ्यासोबत म्हणजे सगळ्यात हायेस्ट एज 87 इयर्स ओल्ड काका. क्या बात आहे. आणि ते त्या ट्रिपमध्ये सगळ्यात पुढे असायचे. त्यांनी कोविडच्या नंतर माझ्यासोबत जवळपास 6 ते 7 ट्रिप केल्या. क्या बात आहे. आणि प्रत्येक ट्रिपमध्ये सगळ्यात पुढे ते. त्यांना सगळ्यात पुढे ट्रेक करायचा असतो, सगळ्यात पुढे प्रत्येक ठिकाण सगळ्याच्या आधी बघायचं असतं. बरं, हे सगळं करून प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो काढून घ्यायचे असतात आणि ते फोटो संध्याकाळी हॉटेलवर आलं, वायफाय चालू झालं की आपल्या मुलांना पाठवायचं आहे, नातवंडांना पाठवायचं आहे, सुनांना पाठवायचं आहे, लेकींना पाठवायचं आहे. त्यांचे कुठं मुलं फॉरेनला वगैरे राहणारे असतात, US वगैरे वगैरे, त्यांना सगळ्यांना पाठवायचं, मी इथं आहे ते सांगायचं असतं.
आणि त्यांना उत्सुकता असते की मी कधी एकदा हे फोटो तिकडे पाठवतो. लद्दाखला गेल्यानंतर पेंगॉंग लेकच्या बॅकग्राऊंडला काढलेला फोटो मी कधी एकदा तिकडे पाठवू असं झालेलं असतं त्यांना. तर आपल्यापेक्षा जास्त ते लोक एन्जॉय करतात केव्हाही. येस सिनियर. आणि आता हे तर सिनियर सिटीजन्सचं झालं, पण ओव्हरऑलच भारतीयांचा पर्यटनाचा कल कुठल्या बाजूला आहे? म्हणजे जर भारतातली शहरं निवडायची झाली तर ती पहिली 5 काय असतील, किंवा भारताबाहेरची जरी निवडायची झाली तर ती पहिली 5 काय आहेत असं तुला वाटतं? मागच्या काही दिवसात काश्मीरला खूप मार्केट आलेलं आहे. म्हणजे काश्मीर अगदी कधीतरी वर्षातनं फक्त काश्मीरला एक सीझन असायचा की एप्रिल मे मध्येच लोक जायचे, पण आता काश्मीर 12 महिने भरलेलं असतं आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये काश्मीर वेगवेगळ्या प्रकारे बघता येतं. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ॲपल प्लकिंगचे टूर्स असतात. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये ऑटम सीझन बघायला जातात. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी स्नोफॉल एन्जॉय करायला लोक जातात, बर्फातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला जातात. त्यानंतर एप्रिल मे स्नोफॉल नसतो पण बर्फ एन्जॉय करायचा असतो. ट्युलिपचा सीझन असतो ते काश्मीर पाहतात. किंवा जून जुलैमध्ये फ्लॉवरिंग असतं, म्हणजे तिथं विविध प्रकारची फुलं त्यावेळेस उमललेली असतात, ते बघायला जातात. असं काश्मीर आहे. इकडे नॉर्थ ईस्टला लोक खूप जायला लागलेत आता. आसाम, मेघालय, अरुणाचल ह्या भागामध्ये खूप लोक जात आहेत. अच्छा. किंवा साऊथमध्ये लोकांना केरळ म्हणल्यानंतर एक ठराविक मुन्नार, आलप्पी हे टुरिस्ट स्पॉट होते, पण त्यापेक्षा पण वेगवेगळे स्पॉट केरळमध्ये शोधून काढलेले आहेत लोकांनी, तिथे जात आहेत लोक. तामिळनाडूचे मंदिरं लोकांना बघायचे असतात. आता लोक खूप एक्सप्लोअर करतात आधीपेक्षा. इतर ठिकाणी जर जायचं झालं आंतरराष्ट्रीय लेवलवर म्हणजे, तर कुठे जावं वाटतं? सध्या भारतातून एकतर सोपं म्हणजे कमी खर्चामध्ये व्हिसा इझिली होणं आणि कनेक्टिव्हिटी चांगली असलेलं ठिकाण म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनाम सध्या हॉट डेस्टिनेशन झालेलं आहे. अच्छा. कारण मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट, रोज डायरेक्ट फ्लाईट आहे. बरं. 3 ते 4 दिवसामध्ये इझिली व्हिसा मिळतो आणि 1,00,000-1.25 लाखामध्ये 8 दिवसाची टूर एकदम एक्सलंट होते, विथ फ्लाईट तिकीट, व्हिसा, एव्हरीथिंग. त्यानंतर बाली आहे. बालीला खूप लोक जात आहेत. बाकी श्रीलंका किंवा हे जवळपासचे देश आहेतच, पण सोव्हिएत कंट्रीजचे जे काही देश आहेत, अल्माटी, कझाकिस्तान, ताश्कंद, अशा देशामध्ये लोक जात आहेत. अच्छा. अझरबैजान, बाकू, हे एक नवीन लोकांना खूप ऐकायला मिळते अझरबैजान हा देश. टर्कीला जात आहेत लोक. तर असे खूप लोक एक्सप्लोअर करतायत. आणि भारताच्या आजूबाजूचे ठिकाणं तर म्हणजे भूतान, नेपाळ, श्रीलंका, ह्या तर बाकी हे साऊथ ईस्ट एशियामध्ये आहेच, जपान आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तर लोक जात आहेत. पण सध्या ट्रेंडिंगमध्ये म्हणशील तर व्हिएतनाम खूप जास्त आहे. अच्छा. आणि तू ही सगळी शहरं ज्यांची नावं घेतलीस तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारची वल्नरेबिलिटी आहे. म्हणजे काश्मीरला गेल्यावर सुरक्षेच्या बाबतीत काही जागा वल्नरेबल आहेत, काही ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने त्या वल्नरेबल असतात, आणि खूप मला असं वाटतं पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांना शिक्षण देण्याची फार गरज पडते. तर असं कधी क्लॅश जाणवतो का की त्या जागेचं जो सिग्निफिकन्स म्हणूया किंवा महात्म्य आहे ते विसरून लोक काहीतरी वेगळं वागतात, मग तेव्हा तू कसं हँडल करतोस? हे लडाखच्या बाबतीत खूप घडतं सध्या. म्हणजे 3 इडियट्समुळे जे काही लडाख ह्याच्यावर आलं, लोकांना माहिती झालं आणि लडाखला लोकांचा खूप ओढा आहे जाणं. पण तिथं गेल्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल वापरणं, कचरा तसाच टाकणं, ह्या गोष्टी म्हणजे अगदी जुन्या पद्धती राहिल्या नाहीत. आपले लोक पण खूप सुधारलेत आता, लोकांना त्या गोष्टीची जाणीव पण झाली आहे. पण काही लोक अजूनही त्याच मोडमध्ये असतात. मी पाणी पिलं, माझं बॉटल संपली की बसमधून दिले टाकून. बऱ्याच वेळेला आम्ही बसमध्ये एक छोटासा बॉक्स ठेवतो, डस्टबिन ठेवतो की पाण्याची बॉटल खाली टाकू नका, इथं टाकून द्या. किंवा तुम्ही चिप्स खाणं, हे त्याचं रॅपर दिलं फेकून. तर लडाखच्या बाबतीत थोडंसं जाणीव होतं. म्हणजे आता लेह किंवा हा तर परिसर तर झालाच कॉमन, पण तुर्तुकसारखा जो म्हणजे एकदम निश ठिकाण आहे तुर्तुक, पाकिस्तानच्या बॉर्डरवर, जे 1972च्या युद्धामध्ये आपण जिंकलेलं गाव आहे. क्या बात आहे. तुर्तुक. आणि
लडाखमधलं सगळ्यात सुंदर ठिकाण तुर्तुक आहे, पण तिथं सुद्धा लोक इतक्या मोठ्या प्रमाणात जात आहेत, त्या गावाची कपॅसिटीच नाही आहे तेवढी आहे का? एवढ्या प्रवाशांना ॲक्सेप्ट करण्याची, पण लोक जात आहेत. काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, त्या इग्नोर करून तिथले लोक पण त्यांचं स्वागत करतायत, आणि आमच्यासारख्या ज्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्या गोष्टी कशा अवॉइड करता येतील याची काळजी घेतात. त्यामुळं अगदी फार काही असं ब्लंडर झालं असं म्हणता येणार नाही आहे, पण येस काही प्रमाणात होतं, त्या गोष्टी आपण सहज हे करू शकतो. आय थिंक आत्ता अगदी काही दिवसांपूर्वी तू सुद्धा पाहिलं असेल की हिमालयातले ते व्हिडिओ खूप व्हायरल होत होते की लोक टेंटच्या टेंट सोडून गेलेत आणि ते बर्फाखाली गाडलेला तो सगळा कचरा आणि हे सगळं निघून येतं. त्याच्यामुळे ॲक्च्युली हा प्रश्न माझ्या डोक्यात आला की ती वल्नरेबिलिटीच आहे ना, तुम्ही ज्या जागी जाताय त्याचं तिथलं पर्यावरण आणि तिथली बायोडायव्हर्सिटी ह्याचा काही विचार करत नाही. इव्हन जवळच्या ट्रेक्सना वगैरे सुद्धा जेव्हा जातो तेव्हा हे पाहतो आपण की मोठमोठ्या आवाजाने तुम्ही गाणी ऐकताय, तिथे पक्षी प्राणी राहतात, त्यांचा अधिवास आहे, ह्याची थोडीशी सेन्सिबिलिटी कुठेतरी. आणि तुम्ही तो पॅन्डा रोवता, तू जसं म्हटलास तसं की ट्रॅव्हल कंपन्या ज्या आहेत त्यांना तिथलं सगळे डूज आणि डोंट्स माहीत असतात. तर दुसरा अजून एक डूज अँड डोंट्सच्या साठीचा महत्त्वाचा विषय म्हणजे इन्फ्लुएन्सर्स कम्युनिटीमुळे अशी असंख्य ठिकाणं भारतातली लोकांना माहीत झाली आहेत आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ बघितले की लोक तिथे जाऊन पोहोचतात. पण त्याचा पुढचा मागचा विचार प्रत्येक वेळेलाच पोहोचवला जातोच असं नाही की किती कणखर आहे प्रवास, हे सगळं सांगितलं नाही जात. एक्झॅक्टली. तर इन्फ्लुएन्सर लोक ना फक्त चांगली बाजू पुढे आणतात. इन्फ्लुएन्सर लोकांनी त्यांचं म्हणजे कौतुकच आहे की छोटी छोटी ठिकाणं त्यामुळं प्रकाशझोतात आली भारतातली आपल्या, पण तिथं जाण्यासाठी काय करावं लागतं, त्याची पूर्वतयारी काय केली पाहिजे, किंवा तिथं जाऊन त्या जागेचं काय नुकसान होतंय, ह्या गोष्टीची माहिती अजून देत नाहीत. आणि आपल्याकडे काय झालंय, प्रत्येक सोशल मीडिया खूप स्वस्त आहे आपल्याकडे. इन्स्टावर इकडे तिकडे छोट्या छोट्या रील बघतात आणि लोकांचा प्रचंड प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी होते. आपल्याकडे आता तू मान्सूनच्या दरम्यान पाहत असशील लोणावळा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये, म्हणजे विकेंडला घराच्या बाहेर पडणं, जे रेग्युलर प्रवास करणारे लोक आहेत त्यांना नको वाटतं की नको एवढ्या गर्दीमध्ये नको जायला. इतकी तुडुंब गर्दी होते आणि कित्येक घटना आपण ते सेल्फी काढताना पडले, ॲक्सिडेंट झालेले पाहतोय, लोक बुडालेले पाहतोय. तर इन्फ्लुएन्सर लोकांनी मला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जी चांगली बाजू दाखवताय तशी त्या बाजूचे जे काही बाकीचे निगेटिव्ह हे म्हणा किंवा त्याची जी तयारी करायला पाहिजे त्याच्याबद्दलची ॲटलिस्ट तुम्ही त्या रीलच्या खाली कमेंटमध्ये पोस्टमध्ये तरी त्याची माहिती दिली पाहिजे लोकांना की इथं जाताना काय अडचणी येऊ शकतात. फक्त चांगली बाजूच नका दाखवा. बरोबर. त्यामुळे लोक फक्त दिखाव्याला बघतात आणि तिथं जाऊन मग अडचणीत येतात. त्यापेक्षा एकतर तुम्ही एक्सपर्टची मदत घ्या, ट्रॅव्हल एजंटची मदत घ्या, आजूबाजूच्या तिथल्या स्थानिक लोकांची मदत घ्या. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा मिळू शकतो तुम्ही जर स्थानिक लोकांची मदत घेतली तर. मी असं नाही म्हणत की फक्त ट्रॅव्हल एजंटकडेच जा, स्थानिक लोकांची मदत घ्या. त्यामुळे तिथं जाता येईल तुम्हाला. आणि ते तुमचा जीव पण फार महत्त्वाचा आहे. फोटो काढणं, सेल्फी काढणं हेच महत्त्वाचं नाही आहे. तर ह्या इन्फ्लुएन्सरमुळं काही चांगल्या गोष्टी घडत आहेत, तशा ह्या गोष्टी पण घडत आहेत. आणि अजून एक मगाशी तू मला म्हणाला होतास आपल्या गप्पा चालू होत्या तेव्हा की डूज आणि डोंट्सची एक लिस्ट तुम्ही सुद्धा काहीतरी लोकांना देतच असाल ना की आपण जी सामानाची यादी देतो की हे लागतं. म्हणजे मला आठवतं ट्रेक्सला जाणाऱ्यांना दिली जाते की तुम्हाला इतकं सामान लागतं. तर तशी अशी काही यादी तुझ्या डोक्यात फिक्स असते का? आम्ही आमच्या प्रत्येक टूरच्या वेळेस आम्ही एक प्री डिपार्चर गेट टुगेदर घेतो आधी. त्या प्री डिपार्चर गेट टुगेदरमध्ये आधी माहिती दिली जाते की तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहेत, त्या कोणत्या ठिकाणाला तुम्हाला तिथं काय करायचं आहे, त्या दिवशी तुमचे कोणते कपडे वापरायचे आहेत, कोणत्या प्रकारचे कपडे तुम्ही घेतले पाहिजेत, किंवा तिथं अजून सिक्युरिटी मेजर्स काय आहेत, या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती देतो. आणि त्याचं एक चेकलिस्ट आम्ही प्रत्येक पॅसेंजरला देतो की ही फॉलो करायची असते. त्यामुळे प्रत्येक टूरच्या आधी आमची एक चेकलिस्ट, म्हणजे 3 सिस्टर, नॉर्थ ईस्ट सारख्या ठिकाणी खडतर ठिकाणं असू दे की बाकी जपान सारखे सुरक्षित देश असू दे, पण प्रत्येक ठिकाणची आमच्याकडे एक प्री डिपार्चरच्या वेळेस एक चेकलिस्ट पॅसेंजरला आम्ही 100% देतो. आणि तू मगाशी पासपोर्ट किंवा इतर गोष्टींच्या बाबतीतली आंतरराष्ट्रीय प्रवासात घ्यायची काळजी काय हे सांगत होतास, तर ते आपल्या सगळ्या दोस्तांना सांग ना.
पासपोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुमच्याकडे कधी एखाद्या वेळेस पैसे जरी हरवले तरी चालतील, पण पासपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. किंवा आपण ज्यावेळेस फॉरेन टूरवर असतो आणि तिथं जर पासपोर्ट हरवला तर तो पासपोर्ट मिळवण्यासाठी अतिशय क्लिष्ट प्रकारे किंवा खूप अडचणी येऊ शकतात त्याला. त्यामुळे पासपोर्ट जपणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग आम्ही प्रवाशांना सांगतो की तुम्ही पासपोर्ट एक तर तुमच्या जवळ जी तुमच्या बॉडीला टच होणारी छोटीशी बॅग असेल, छोटं पाऊच, आम्ही एक पाऊच पण देतो पॅसेंजरला, पासपोर्ट पाऊच म्हणून, तर त्या पाऊचमध्ये ठेवून ते तुमच्या जवळ बाळगा की ते कुठे घाण होणार नाही. किंवा प्रत्येक हॉटेलमध्ये सेफ असते, त्या सेफमध्ये ठेवा. डिजिटल सेफ असते, त्यामुळे तुमचं लॉक तुम्हाला माहीत असतं, तिथे सुरक्षित राहू शकते. किंवा हॉटेलच्या रिसेप्शनवर तुम्ही जर तुमचा पासपोर्ट ठेवला की हा पासपोर्ट तुमच्याकडे राहू दे, आम्ही चेकआउटच्या वेळेला घेतो, ते सुद्धा एक सेफ ठिकाण आहे. किंवा आमचा जर टूर लीडर सोबत असेल तुमचा, तर ते टूर लीडरकडे द्या. बऱ्याच वेळेला म्हणजे पासपोर्ट हरवण्यासोबतच अजून एक दोन घटना मी अनुभवलेल्या आहेत की विशेषतः लेडीजच्या पर्समध्ये पाण्याची बॉटल असते, तिथेच बाजूला पासपोर्ट ठेवलेला असतो आणि कधी पाणी लिकेज होऊ शकतं किंवा एखादं कॉस्मेटिक तेल काहीतरी त्या पासपोर्टला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पासपोर्टच्या बाबतीत. की कारण पासपोर्टला एखादा डाग पडला, पासपोर्टला विजावरच एखादं तुमचं लिपस्टिक वगैरे लागलं काही पर्समधलं तर अक्षरशः डिपोर्ट केलं जातं. बापरे. पासपोर्टचा जे धागा असतो तो धागा जर निघाला तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट व्हॅलिड धरला जात नाही. बरं. मी प्रवाशांना तिथून वापस पाठवलेलं पण पाहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची, त्यामुळे पासपोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि पर्यटनाच्या ट्रेंडविषयी आपण मगाशी बोलत होतो, तर कोविडच्या नंतर अजून एक बदल असा झाला आहे की लोक ऑनलाईन पोर्टल्सवरनं किंवा ऑनलाईन बुकिंग साईट्सवरनं सुद्धा स्वतःचा प्रवास डिझाईन करायला लागलेत, कारण त्यांना कस्टमाइज्ड किंवा टेलर मेड पॅकेजेस हवे असतात. तर त्याच्या विरोधाभासाने आपण कुठे आहोत आणि काय फरक सांगशील तू या दोन प्रवासाच्या माध्यमातला? खूप म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या ट्रॅव्हल एजंट लोकांसाठी हा. कारण लोकांना ऑनलाईन पोर्टलवरून खूप इझिली सगळ्या गोष्टी मिळतात. बरोबर. पण त्याची सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर लोकांना स्वस्त पॅकेज मिळतात. कारण त्याच्यामध्ये त्यांचे कमिशन कमी असतील किंवा ते बल्कमध्ये बुकिंग घेतात हॉटेल्सच्या वगैरे, त्यामुळे नक्कीच प्रवाशांना त्यात स्वस्त बुकिंग मिळतात. पण त्याची एक काळी बाजू पण आहे आणि आम्ही ती खूपदा बघतोय. म्हणजे एकतर तुम्हाला पर्सनलाइज सर्व्हिस मिळत नाही. काही कारणानं तुम्ही केलेलं बुकिंग जर कॅन्सल करावं लागलं तर ती जी रिफंड प्रोसेस असते ती त्यांची अतिशय क्लिष्ट. एकतर काय, त्यांचा कोणी, माझी एखादी टूर कॅन्सल झाली तर अमितला 10 वेळेस डायरेक्ट फोन करू शकतात, अमित तेवढा ॲक्सेसेबल आहे. पण ह्या पोर्टलवर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असतो, दरवेळेस तो नवीन माणूस फोन उचलणार, दरवेळेस त्याला तीच प्रोसेस सांगायची, त्याच्या हातात काहीच नसतं. बरोबर. तो 24 तासात रिप्लाय येईल म्हणून फोन ठेवून देतो, ते कोणत्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. हा सगळ्यात मोठा ड्रॉप आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, बऱ्याच घटना अशा आम्ही पाहिलेल्या आहेत की इथं सगळं ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे आणि तिथं हॉटेलला बुकिंगच कळवलेलं नसतं किंवा तिथं बुकिंगच झालेलं नसतं. बापरे. म्हणजे मला तर अनुभव आहे, लडाखमध्येच एका अशाच फेमस पोर्टलवरून, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे आता, फेमस पोर्टलवरून बुकिंग करून तो आला होता पॅसेंजर. हनीमून कपल होतं. एक तर लडाखला हनीमून कपल आलं ह्याचंच मला सगळ्यात मोठा आश्चर्य होतं, कारण लडाख हे हनीमूनसाठीचं डेस्टिनेशन नक्कीच नाही आहे. पण काय, आजकाल लोकांना आगाध ज्ञान असतं, त्यामुळे लोक येतात. आणि तिथं आलं. बरं, लडाखच्या फ्लाईट ह्या मॅक्झिमम फ्लाईट सकाळी 8 वाजता 8च्या आधी लँड होतात, कारण आर्मीचं एअरपोर्ट आहे. सकाळी 6 वाजता ते कपल हॉटेलला येऊन बसलं. माझा ग्रुप होता त्या हॉटेलला, मी हॉटेलमध्ये होतो. त्यांचं बुकिंगच नव्हतं त्या हॉटेलमध्ये. सकाळी 6 ते संध्याकाळी 8 हे दोघं, जे नवीन कपल होतं ते त्या कॉल सेंटरवर बोलत होतं आणि दिवसभर थोड्या वेळात कळवतो, इकडे बघतो तिकडे बघतो, हे
टाळवाटाळीची, त्यांना प्रश्नाची उत्तरं त्यांना देता येत नव्हती, त्यांना काही कन्फर्म माहीत नव्हतं. शेवटी ते ज्या हॉटेलमध्ये आले होते त्या हॉटेलने त्यांची दुसऱ्या हॉटेलमध्ये एका पर्सनल लेवलवर व्यवस्था करून दिली की तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन राहा. कारण सीझन टाईम होता, हॉटेल फुल होतं. अक्षरशः जवळपास 12 तास ती मुलं त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसून होती. एकतर हाय अल्टिट्यूड आहे, हाय अल्टिट्यूडमध्ये ते प्रवास करून आलेत, त्या मुलीला उलट्या होत होत्या, डोकं दुखत होतं. एक ट्रॅव्हल एजंटकडून जर बुकिंग करून गेलं तर ह्या अशा घटना फार कमी वेळेला घडतात, किंवा अशी जर घटना घडली तर त्याचं अल्टरनेटिव्ह आम्ही खूप लवकर अवेलेबल करून देतो. त्यासाठी एवढा वेळ लागत नाही. अजून पण कुठली तरी घटना तू सांगत होतास की ते बुकिंग फक्त ऑनलाईनच झालं, पैसे चोरले गेले? मराठी कोणतरी ॲक्ट्रेस, मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाहीये, मागच्याच 1-1.5 वर्षाखाली खूप फेमस झाली होती, व्हायरल झाली होती ती घटना. मुंबईतून त्यांनी कोकणातल्या एका हॉटेलचं कुठलं तरी बुकिंग केलं आणि त्या कोकणात फॅमिलीसह गेल्या. हॉटेलची साईट सेम, फक्त ओरिजिनल हॉटेलच्या साईटचं .com होतं आणि हे काहीतरी .in किंवा .co.in अशी साईट बनवलेली होती. आणि ह्यांनी ऑनलाईन त्याच्यावर पैसे भरले होते. चांगलं 4 स्टार वगैरे हॉटेल होतं, त्यामुळे भरपूर पैसे भरले होते. आणि त्या हॉटेलने सांगितलं की ही साईट आमचीच नाही आहे, ह्याच्यावर आम्हाला पैसे आलेले नाहीत, आमची साईट ही आहे. आणि अक्षरशः त्यांनी ती मराठी ॲक्ट्रेस जी होती ती बिचारी पूर्ण फॅमिलीसह वेळात वेळ काढून सुट्टी मनवायसाठी गेली होती आणि त्यांच्या पूर्ण सुट्टीचा विचका झाला होता. तर अशा अनेक घटना. काही लोक तर असा अनुभव आलेले आपली इज्जत जाऊ नये म्हणून सांगत पण नाहीत. आणि ऑनलाईनच्या लोकांसोबत अशा घटना खूप घडतात. तू हे जे ओव्हरऑल मला जे सांगतोस ना, त्याच्यामुळे असं थोडंसं काय म्हणूयात, एक अलार्मिंग बेल कुठेतरी माझ्या डोक्यात सुद्धा वाजते की आपण पण म्हणतो ना असं की मला जी अशी ठरलेली सगळ्यांची राहट मार्ग जो असतो त्यानेच जायची टूर नको, असं कधीतरी एखाद वेळेस माझ्याही डोक्यात जर आलं तर आता मला हे माहीत झालंय की काय नाही करायला पाहिजे, किंवा रादर गेट सेट गोकडेच यायला पाहिजे. सो असा एखादा, तू मगाशी चमत्कारिक हे सांगितलंस की डेस्टिनेशन लद्दाख कसं काय असू शकतं हनीमूनसाठी, तसं एखादा चमत्कारिक अनुभव आहे का की काहीतरी वेगळंच पर्यटकांनी सांगितलं की मला हे पाहिजेच आहे हे टूरमध्ये आणि तरीही ते तुम्ही अवेलेबल करून दिले, असं एखादा? खूप वेळा होतं. म्हणजे आपण आपल्या घरातल्या 4 लोकांना खुश नाही करू शकत, तिथं आम्हाला 30-40 लोकांचा ग्रुप असतो आणि प्रत्येकाला खुश ठेवायचं असतं. अशा अनेक घटना आहेत. म्हणजे ते सांगत गेलो आपला एपिसोड इथेच संपून जाईल असं होईल, एवढ्या सो घटना आहेत. आय थिंक पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये आपण फक्त किस्से ऐकूयात की असे चमत्कारिक लोक जे गेट सेट गो बरोबर आले होते, आपण ते जाणून घेऊ. सो थँक्यू अमित. आपण अशाच गप्पा मारत राहू आणि आपल्या ह्या सगळ्या दोस्त लोकांनाही आपण नवीन ठिकाणांविषयी, तिथे घेतली जायची जी काय काळजी असेल त्याच्याविषयी आणि तिथल्या मजा ह्या सगळ्याविषयी सांगत राहूयात. थँक्यू. तुम्ही हे चॅनल बघताय आणि असंच गेट सेट गोवर प्रेम दाखवत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.